नमस्कार मुलांनो. आज आपण इयत्ता 7वी मधील युनिट 1 मधलं जे आहे 1.3 लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. बघा मुलांनो, आपलं ही जी स्टोरी आहे याच्यातल्या ज्या 4 स्टेप्स आहेत, कुठल्या लर्न, ॲक्टिव्हिटी, गेम आणि टेस्ट, ह्या काय झालेल्या आहेत, कंप्लीट झालेल्या आहेत. तर आपण या पाठातील या स्टोरी मधील काय करूया, जे लाँग क्वेश्चन आन्सर आहेत, म्हणजे जे मोठे प्रश्न आहेत त्याचे उत्तर काय करूया, आपण तपासूया. तर म्हणजे आपण अभ्यासून घेऊया. तर बघा, क्वेश्चन आन्सर बघूया. तर बघा, इथे आपल्याला 13 क्वेश्चन्स आहेत, 13 क्वेश्चन आहेत. त्याच्यातला बघा हा पहिला क्वेश्चन आहे, म्हणजे पहिला प्रश्न आहे. व्हाय डिड अकुलका वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा? बघा काय दिलेलं आहे, व्हाय डिड अकुला वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा? म्हणजे जी अकुला आहे ती का बरं मलाशाला स्ट्राईक करायला, म्हणजे मारायला का बरं मारायला धावली होती, म्हणजे का बरं मारायला बघणार होती? वाय डिड अकुला वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा? म्हणजे अकुला ही मलाशाला का बरं मारणार होती? का? सांगा बरं मुलांनो. आपण अभ्यासलेलं आहे. तर का बरं मारणार होती ती? कारण जेव्हा ह्या दोघी त्या पडलमध्ये, म्हणजे पाण्याच्या डबक्यात जेव्हा खेळायला गेल्या, तेव्हा नकळतपणे काय झालं, मलाशाने जे स्प्लॅश आहे, म्हणजे पाण्याचे शिंतोडे, हे अकुलकाच्या अंगावर उडवले. त्यामुळे तिचा जो न्यू ड्रेस आहे, त्याच्यामुळे तो काय झाला, ड्रेस खराब झाला. आणि ड्रेसच नाही, तर तिच्या चेहऱ्यावर सुद्धा काय ते चिखलाचं पाणी ते उडवल्या गेलं. तर बघूया काय आहे, व्हाय डिड अकुला वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा? म्हणजे अकुला मलाशाला का मारणार होती? तर बघा, बिकॉज म्हणजेच काय मुलांनो, कारण. बिकॉज मलाशा स्टॅम्प्ड हर फूट इन टू द वॉटर. म्हणजे मलाशाने काय केले, आपले जे पाय आहे, फूट म्हणजे पाय, स्टॅम्प्ड म्हणजे काय, असे आदळले, तिथे स्टॅम्प्ड केले, म्हणजे पाय आदळले. इन टू द वॉटर, मलाशाने जे आपले पाय आहे ते कुठे, पाण्यामध्ये स्टॅम्प्ड केले, पाण्यात आपटले. अँड स्पॉइल्ड हर न्यू ड्रेस. आणि काय केलं, ते पाण्यात पाय आपटल्यामुळे काय झालं, ते मडी वॉटर आहे ते अकुलकाच्या ड्रेसवर उडालं. आणि काय झालं, द अँड स्पॉइल्ड हर न्यू ड्रेस. आणि त्याच्यामुळे काय झालं, तिचा जो नवीन ड्रेस होता अकुलकाचा, तो काय झाला, खराब झाला. वाय डिड अकुलका वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा? म्हणजे जी अकुलका आहे ती मलाशाला का बरं मलाशाला का बरं मारणार होती, म्हणजे का बरं मारायला धावली होती? बघा, बिकॉज मलाशा स्टॅम्प्ड हर फूट इन टू द वॉटर. मलाशाने आपले पाय जे आहे त्या पडलच्या पाण्यामध्ये काय केलं, आपले पाय आपटले. अँड स्पॉइल्ड हर न्यू ड्रेस. आणि काय केलं, तिचे जे चिखलाचं जे पाणी आहे ते काय, अ, मलाशाच्या ड्रेसवर उडालं. आणि तिचं जे स्पॉइल्ड हर न्यू ड्रेस, आणि तिचा जो नवीन ड्रेस आहे तो काय झाला, खराब झाला. दुसरा प्रश्न बघूया, व्हाय डिड मलाशा रन होम? म्हणजे मलाशा घरी का बरं पळाली, म्हणजे घरी जायला का बरं पळाली? का बरं पळाली? बिकॉज अकुलका रॅन आफ्टर हर टू स्ट्राईक हर फॉर स्पॉइलिंग अकुलकाज ड्रेस. म्हणजे काय झालं, बिकॉज अकुलका रॅन आफ्टर हर टू स्ट्राईक फॉर हर स्पॉइलिंग अकुलकाज ड्रेस. म्हणजे अकुलका धावली. का बरं धावली? मलाशाच्या मागे, आफ्टर हर टू स्ट्राईक हर फॉर स्पॉइलिंग अकुलकाज ड्रेस. म्हणजे अकुलकाचं ड्रेस हे मलाशाने पाणी स्प्लॅश करून काय केलं होतं, तिच्या अंगावर तिचा ड्रेस खराब केला होता. त्यामुळे काय झालं होतं, मलाशा घरी पळाली होती. बिकॉज अकुलका रन आफ्टर हर टू स्ट्राईक हर फॉर स्पॉइलिंग अकुलकाज ड्रेस. म्हणजे अकुलकाचा ड्रेस स्पॉइल केल्यामुळे, म्हणजे खराब केल्यामुळे ती अकुलका मलाशाच्या मागे धावली होती. बघा, गेस द मीनिंग ऑफ वन वर्ड ब्रॉट बॅक अनअदर. म्हणजे याचा तुम्हाला मीनिंग सांगायचं आहे. गेस द मीनिंग ऑफ वन वर्ड ब्रॉट बॅक अनअदर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. वन वर्ड ब्रॉट बॅक अनअदर म्हणजे जो एक शब्द, वन वर्ड म्हणजे एक शब्द, ब्रॉट बॅक अनअदर म्हणजे हा शब्द, म्हणजे शब्दामागून शब्द परत परत येणे. ब्रॉट बॅक अनअदर म्हणजे शब्दामागून शब्द परत येणे. तर याचा मीनिंग काय आहे, वर्ड्स वर एक्सचेंज अँड दे हॅड आर्ग्युमेंट्स. म्हणजे काय आहे याचा अर्थ, वर्ड्स वर एक्सचेंज म्हणजे आपण भांडताना काय करतो, आपण दुसऱ्याला तसं बोलतो, मग तेच शब्द तो आपल्याला बोलतो, मग आपण परत तेच शब्द बोलतो, मग तो आपल्याला बोलतो. तर अशा काय होते, एकमेकांना शब्दांची काय होते, देवाणघेवाण होते. म्हणजे
वन वर्ड ब्रॉड बॅक अनदर, म्हणजे आपण त्याला बोलतो आणि तेच शब्द तो परत बोलतो. म्हणजे काय होतं, रिटर्न म्हणजे असं एकमेकांना तेच शब्द पुन्हा पुन्हा बोलले जातात. तर काय होतं, वर्ड्स वर एक्सचेंज म्हणजे शब्दांची अदलाबदल होते. अँड दे हॅड आर्ग्युमेंट, आणि त्याच्यातून काय होतं, आर्ग्युमेंट म्हणजेच काय, त्याच्यातून भांडणाला सुरुवात होते, मतभेदांना सुरुवात होते. म्हणजेच काय, वन वर्ड ब्रॉड बॅक अनादरचा अर्थ काय होतो, शब्द काय करणे, वन वर्ड ब्रॉड बॅक अनादर म्हणजे जो शब्द आपण बोलतो तोच परत आपल्याला आपल्याला कोणीतरी दुसरं बोलून जातो. तर वर्ड्स वर एक्सचेंज म्हणजे एक शब्दांची अदलाबदली करणे, जे मोस्टली भांडणामध्ये होतं. अँड दे हॅड आर्ग्युमेंट्स, आणि त्याच्यातून काय होतं, आर्ग्युमेंट्स होतात, म्हणजे काय, मतभेद होतात. चौथा, इट वॉज सेन्स आर द फॉलोविंग वर्ड्स युज्ड हिअर. तर बघा इथे विचारलेलं आहे, इट वॉज सेन्स आर द फॉलोविंग वर्ड्स युज्ड हिअर, म्हणजे हे जे शब्द झालेले आहेत, द फॉलोविंग वर्ड्स युज्ड हिअर म्हणजे इथे कुठल्या ह्याच्यातून ते वापरले गेलेले आहेत. इन इन व्हॉट सेन्स म्हणजे हे शब्द जे आहेत ते कुठल्या अर्थाने घेतलेले आहेत. आर द फॉलोविंग वर्ड्स युज्ड हिअर, हे जे आहेत हे शब्द आहेत, तर आपल्या या पाठामध्ये वापरले गेलेले आहेत. हे कुठल्या अर्थाने हे झालेले आहेत, तर बघा पहिला आहे क्राईंग, म्हणजे मग आहे हॉलिडे नॉक्ड हर ऑफ हर फीट. तर कुठल्या अर्थाने वापरलेले आहेत बघा, म्हणजे इन व्हॉट सेन्स म्हणजे कुठल्या ह्याच्याने वापरलेले आहेत. फॉलोविंग वर्ड्स युज्ड हिअर, तर बघा क्राईंग, आपण केव्हा रडतो मुलांनो, क्राईंग की आपल्यावर कोणी शाउटेड झालं असेल, कोणी ओरडलं असेल किंवा आपल्या मनासारखं नसेल झालं, तर काय करतो आपण, रडतो. तर काय आहे क्राईंगचं, शाउटिंग लाऊडली म्हणजे काय, जर आपल्याला कोणी ओरडलं असेल तर काय करतो आपण, क्राईंग करतो म्हणजे रडतो. आता हॉलिडे, हॉलिडेचा काय अर्थ असते, व्हॅकेशन. हॉलिडे म्हणजे काय, व्हॅकेशन. व्हॅकेशन म्हणजे ज्या सुट्ट्या असतात. तर हॉलिडे म्हणजे पण सुट्टी होते आणि व्हॅकेशन म्हणजे पण काय, सुट्टी. नॉक्ड हर ऑफ हर फीट, नॉक्ड हर ऑफ हर फीट. नॉक्ड हर ऑफ हर फीट म्हणजे याचा अर्थ काय होतो, की कोणीतरी म्हणजे धक्काबुक्कीमुळे काय खाली पाडल्या जाणे. नॉक्ड नॉक्ड हर ऑफ हर फीट म्हणजे धक्काबुक्कीमुळे ती जी लेडी होती किंवा आजी होती ती काय खाली पडल्या गेली. तर काय त्याचा अर्थ, मेड हर फॉल टू द ग्राउंड म्हणजे कोणीतरी काय धक्काबुक्कीमुळे त्यांना म्हणजे तिला खाली पाडल्या गेलं. तर काय आहे, नॉक्ड हर ऑफ हर फीट म्हणजेच धक्काबुक्कीमुळे काय, म्हणजे तिला म्हणजे त्या अकुलकाच्या आजीला ती खाली पडली होती ना, म्हणजे लोकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या धक्काबुक्कीमध्ये ती खाली पडली. तर काय आहे, मेड हर फॉल टू द ग्राउंड म्हणजे तिला खाली पाडण्यात आलं. तर बघा, इन व्हॉट सेन्स आर द फॉलोविंग वर्ड्स युज्ड हिअर म्हणजे इथे कुठल्या अर्थाने हे शब्द आलेले आहेत ते आपण बघितलेलं आहेत. बघूया 5वा प्रश्न, डिड द पीपल स्टॉप फायटिंग म्हणजे लोकांनी जी आहे फायटिंग त्यांची जे भांडणं आहेत, ते भांडणं बंद केले होते का मुलांनो? नाही. तर काय नो, दे डिडंट म्हणजे त्यांनी तसं केलं नव्हतं. बघूया 6वा, व्हॉट डिड अकुल्का डू? व्हॉट डिड अकुल्का डू? म्हणजे अकुल्काने काय केलं? काय केलं? शी वाइप्ड व्हॉट डिड अकुल्का डू? अकुल्काने काय केलं? जेव्हा तिचा ड्रेस खराब झाला, ड्रेसवर म्हणजे असं शिंतोडे उडाले, तेव्हा काय केलं तिने? शी वाइप्ड ऑफ हर ड्रेस. तिने काय केलं? तिचं जे ड्रेस आहे ते काय केलं मुलांनो? ते पुसून काढलं. शी वाइप्ड ऑफ हर ड्रेस, तिने तिचं ड्रेस काय केलं, पुसून काढलं. अँड वेंट टू द पडल, आणि ती कुठे गेली, वेंट टू द पडल. पडल म्हणजे त्या डबक्यात गेली. अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड विथ अ पेबल. काय झालं, शी म्हणजे व्हॉट डिड द अकुल्का डू? अकुल्काचा ड्रेस खराब झाल्यानंतर तिथे जेव्हा भांडणं होते तेव्हा तिने काय केलं, शी वाइप्ड ऑफ हर ड्रेस, तिने तिचा ड्रेस पुसून काढला छान पैकी म्हणजे ड्रेस स्वच्छ केला. अँड वेंट टू द पडल, आणि कुठे गेली, ती पाण्याच्या डबक्याजवळ गेली. अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड विथ अ पेबल, आणि तिने काय, स्क्रॅच करणे म्हणजे खरवडणे. स्क्रॅच द ग्राउंड, आणि तिने जे ग्राउंड होतं म्हणजे जे मैदान होतं त्याच्यातलं जे ग्राउंड आहे पडलच्या जवळ ते स्क्रॅच करायला सुरुवात केली. विथ अ पेबल, कशाच्या साहाय्याने, तिने पेबल म्हणजे एक दगड घेतला आणि ती ओढ्याच्या जवळ गेली, त्या डबक्याच्या जवळ गेली आणि तिने काय केलं, तिथे स्क्रॅच केलं, खरवडायला सुरुवात केली. तर बघूया आता आपला 7वा प्रश्न काय आहे, व्हॉट डिड मलाशा डू? मलाशाने काय केलं? व्हॉट डिड मलाशा डू? तर बघा मलाशाने काय केलं, मलाशा जॉईन हर अँड बिगॅन टू हेल्प हर. मलाशाने काय केलं, की जी अकुल्का आहे ती आपल्याला स्क्रॅच करताना दिसते आहे. तर मग कोण, ही जी
अकुल्का पण आहे, मलाशा पण आहे. तिला जॉइन झाली. ती पण तिने पाहिलं आणि तिच्याजवळ ती गेली आणि काय केलं, जॉइन हर अँड बिगॅन टू हेल्प हर, आणि तिने ते तसं करायला पेबलनी असं खरचटायला, स्क्रॅच करायला मदत केली. म्हणजे जे अकुल्काने केलं तेच तिला जॉइन कर मलिष्का तिला जॉइन झाली, मलाश्का, आणि तिने पण तेच काम करायला सुरुवात केली आणि दोघींनी स्क्रॅच करून काय केलं, एक रील म्हणजेच ओढा तयार केला. बघा आता 8वा प्रश्न आहे. डिड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वारल? म्हणजे दोघी जे आहेत, त्या मुली आहेत, ते त्यांचं भांडण विसरल्या होत्या का? डिड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वारल? म्हणजे त्यांचं भांडण त्या विसरल्या होत्या का? तर काय आहे उत्तर मुलांना? येस. तर काय आहे ते, त्या दोघींचं भांडण काय आहे, त्या विसरल्या होत्या. तर बघा आता 9वा प्रश्न आहे. हाऊ कॅन वी से दॅट? हाऊ कॅन वी कॅस हाऊ कॅन वी से दॅट? म्हणजे आपण असं कसं बोलू शकतो? बघा, हाऊ कॅन वी से दॅट द टू गर्ल्स वर रनिंग अँड लाफिंग टुगेदर ॲट द चिप बॉबिंग अप अँड डाऊन द रील? हाऊ कॅन वी से दॅट? म्हणजे आपण असं कसं म्हणू शकतो? द टू गर्ल्स वर रनिंग म्हणजे दोघी मुली काय करायला लागल्या? रनिंग, त्या धावायला लागला, अँड अँड लाफिंग आणि त्या काय हसायला लागल्या टुगेदर. म्हणजे आपला प्रश्न याच्या आधीचं होतं की त्यांचं भांडण म्हणजे जे आहे कॉरल, त्या विसरल्या होत्या का? तर आपण काय म्हटलं, येस, ते त्यांचं भांडण विसरल्या होत्या. तर हे आपण कसं काय म्हणू शकतो? हाऊ कॅन वी से दॅट? म्हणजे ते त्यांचं भांडण किंवा त्यांचं जे कॉरल आहे, त्या विसरल्या होत्या. आपण असं म्हणजे कसं म्हणू शकतो? बघा, द टू गर्ल्स वर रनिंग कसं म्हणू शकतो? कारण ते झाल्यानंतर, भांडल्यानंतर थोड्या वेळानंतर त्या क्राऊड पासून दूर गेल्या आणि काय करायला लागला? द टू गर्ल्स वर रनिंग, त्या दोघी धावायला लागल्या, अँड लाफिंग आणि हसायला लागल्या. सोबत त्या धावायला आणि हसायला लागल्या. ॲट द चिप ॲट द चिप बॉबलिंग अप अँड डाऊन द रील. आणि बघा, चिप चिप म्हणजे काय? एका दगडाचा जो तुकडा होता त्यांच्या हातात. बॉबलिंग अप अँड डाऊन द रील. रील म्हणजे ओढा. रील म्हणजे काय आहे? ओढा. त्या ओढ्याच्या पाण्यावरून काय, जो चिप आहे म्हणजे तो दगडाचा तुकडा आहे, तो काय व्हायला लागला? बॉबलिंग अप्स अँड डाऊन. बॉबलिंग अप्स अँड डाऊन म्हणजे तो असं वर खाली व्हायला लागला, तो बॉबलिंग व्हायला लागला आणि त्यामुळे त्या हॅपी होऊन हसायला आणि धावायला लागला. म्हणून त्या दोघांचं हाऊ कॅन वी से दॅट म्हणजे त्या कॉरल त्यांचं भांडण विसरल्या असं आपण म्हणू शकतो. मग आहे 10th नंबरचा प्रश्न. व्हाय डिड द मेन फील अशेम्ड? म्हणजे तिथले जे लोक होते, जी माणसं होती, त्यांना लाजिरवाणं का वाटलं? अशेम्ड म्हणजे लाजिरवाणं वाटले. तर का बरं त्यांना लाजिरवाणं वाटलं सांगा? दे फेल्ट अशेम्ड म्हणजे का बरं लाजिरवाणं वाटलं? अशेम्ड बिकॉज when they saw the two girls forgot their quarrels and started playing again. त्यांना का बरं लाजिरवाणं वाटलं? की दे फेल्ट अशेम्ड, त्यांना लाजिरवाणं वाटलं कारण when they saw जेव्हा त्यांनी पाहिलं द टू गर्ल्स फॉरगॉट देअर quarrel म्हणजे ज्या दोन मुली आहेत ते त्यांचं काय भांडण विसरल्या होत्या, अँड स्टार्टेड प्लेइंग अगेन आणि त्या परत खेळायला लागल्या होत्या. हे बघून जे माणसं आहेत तिथली जमा झालेली, ती काय अशेम्ड व्हायला लागली. म्हणजेच काय, ते त्यांना लाजिरवाणं वाटायला लागलं. तर बघा, आपला प्रश्न आहे, लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट रेफर टू स्पीकिंग इन द स्टोरी. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? लिस्ट ऑल द वर्ड्स म्हणजे आपल्याला अशी शब्दांची यादी बनवायची आहे. रेफर टू द स्पीकिंग इन द स्टोरी म्हणजे जे रेफर टू स्पीकिंग इन द स्टोरी म्हणजे स्टोरीमध्ये जे शब्द आलेले आहेत, त्या शब्दांची आपल्याला काय करायचे आहे? अशी हे बनवायची आहे, रेफर म्हणजे लिस्ट ऑल द वर्ड्स म्हणजे अशा शब्दांची यादी बनवायची आहे टू स्पीकिंग इन द स्टोरी म्हणजे जे आपण बोलतो वगैरे म्हणजे सेड म्हणतो आपण, जे बोलतो त्या शब्दांची काय करायचे, जे स्टोरीमध्ये शब्द आलेले आहेत त्याची लिस्ट बनवायची आहे. तर काय आहे? द वर्ड्स दॅट रेफर टू स्पीकिंग आर म्हणजे स्पीकिंग म्हणजे जे बोलण्याची क्रिया, स्पीक म्हणजे बोलणे. तर असे कोणते कोणते शब्द आहेत की स्पीकिंग बोलण्याच्या प्रक्रियेला किंवा शब्दाला दर्शवतात? तर बघा, सेड. सेड म्हणजे पण काय असते? आपण बोलतो. स्कोल्ड स्कोल्ड किंवा स्कोल्डेड. स्कोल्डेड म्हणजे रागावणे. तर ते काय आपली बोलण्याचीच प्रक्रिया, आपण ते प्रेमाने बोलतो की रागाने बोलतो ते आहे. तर स्कोल्डेड अँड आहे रिप्लाइड. रिप्लाइड म्हणजे उत्तर देणे. तर कुठले कुठले स्पीकिंग याच्याशी रिलेटेड शब्द आहेत? सेड म्हणजे सांगणे, स्कोल्ड म्हणजे रागवणे आणि रिप्लाइड म्हणजे काय मुलांना? उत्तर देणे. बघा, व्हॉट डिड अकुल्का अँड मलाशा डू वाईल वेन
men and women were fighting in the street. What did Akulka and Malasha जेव्हा बघा, what did Akulka and Malasha do while men and women were fighting in the street? म्हणजे इथे म्हटलेलं आहे रोडावर, स्ट्रीट म्हणजे रस्त्यावर जेव्हा मेन अँड वुमन किंवा जे माणसं होती किंवा जे स्त्रिया होत्या यांच्यात जेव्हा फायटिंग सुरू व्हायला लागली, तेव्हा व्हॉट डिड अकुल्का अँड मलाशा डू? म्हणजे मला जेव्हा रस्त्यावर माणसं आणि बायकांची वाद व्हायला लागलं, फायटिंग व्हायला लागली, तेव्हा मलाशा आणि अकुल्का काय करत होत्या? काय करत होत्या? ते त्यांचं भांडण ऐकत होत्या का? की त्या भांडणापासून त्या दूर पळून खेळायला लागल्या होत्या? काय करत होत्या? बघूया आपण त्याचं उत्तर. बघा, जेव्हा ते रस्त्यावर मेन अँड वुमेन्स असे भांडत होते, तेव्हा काय केलं? अकुल्का वाइप्ड ऑफ हर ड्रेस. म्हणजे अकुल्काने काय केलं? तिचं जे ड्रेस आहे ते काय करून घेतलं? ते स्वच्छ करून घेतलं. अकुल्का वाइप्ड ऑफ हर ड्रेस. तिने तिचा ड्रेस स्वच्छ करून दिला अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. आणि कुठे गेली? ड्रेस स्वच्छ केलं आणि ती परत काय गेली? त्या पडल पाण्याच्या डबक्याच्या जवळ गेली. शी पिक्ड अप अ पेबल. तिने काय? एक दगड उचलला अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज द लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. तर काय केलं? तिने त्या पेबलच्या जवळ त्या पडलच्या जवळ घेतली. पेबल तिने एक दगड घेतला, बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड आणि ग्राउंडला तिने स्क्रॅच करायला सुरुवात केली. म्हणजे खरवडायला सुरुवात केली. सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इनटू द स्ट्रीट. म्हणजे तो जो पडल मधल्या डबक्यातला पाणी आहे तो कुठे जाईल? तो रस्त्यावर येईल. मलाशा बिगॅन टू हेल्प हर आणि मलाशा बिगॅन टू हेल्प हर. आणि बघा, जेव्हा ही अकुल्का जेव्हा हे असं करत होती, तेव्हा तिला जॉईन कोण झाली? तर मलाशा बिगॅन टू डू हेल्प हर. म्हणजे तिला मदत करायला मलाशा पण गेली. शी पिक्ड अप अ चिप अँड विंडेड द रील. तिने काय केलं? तिने पण एक दगडाचा तुकडा घेतला, चिप घेतली अँड वायडेंड द रील. आणि जे रील होतं, जे ओढा होता, त्याला वायडेंड म्हणजे त्यांनी मोठं करायला सुरुवात केली. म्हणजे जे अकुल्काने केलं तिचं बघून मलाशा पण तिच्या मदतीला आली आणि दोघींनी जे रील म्हणजे पाण्याचा ओढा तयार केलेला होता, त्याला ती वाईड म्हणजे मोठं करायला तिने सुरुवात केली. तर जेव्हा मेन अँड वुमन म्हणजे माणसं किंवा बायका तेव्हा रस्त्यावर भांडत होत्या, तेव्हा अकुल्कानी आणि मलाशानी काय केलं? अ, हे केलं की तिने अकुल्कानी ड्रेस साफ केला तिचा. मग नंतर परत त्या पडलच्या जवळ आली. डबक्यातून तिने काय केलं? म्हणजे एक पेबल घेतला आणि ते तिथून ती असं स्क्रॅच करायला लागली, म्हणजे ग्राउंडवर असं. आणि काय झालं? तिथून पाणी वाहायला लागलं आणि तिला पाहून मलाशा पण जॉइन झाली. तर बघा, शेवटचा प्रश्न आहे आपला, व्हॉट वॉज द ओल्ड वुमन ट्राइंग टू डू? म्हणजे त्या आपण गर्दीमध्ये पाहिलं होतं की ओल्ड वुमन होती. ओल्ड वुमन कोण होती? ती अकुल्काची आजी होती. तर बघा, व्हॉट वॉज द ओल्ड वुमन ट्राइंग टू डू? म्हणजे तिथली ती जी म्हातारी होती ती काय करण्याचा प्रयत्न करत होती? तर काय करण्याचा प्रयत्न करत होती मुलांनो? तर ती त्यांचं जे भांडण आहे ती काय करण्याचा? ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होती. काय आहे? द ओल्ड वुमन वॉज ट्राइंग टू प्रिव्हेंट द पीपल फ्रॉम फायटिंग विथ इच अदर. काय करत होती? The old woman was trying to prevent two people from fighting with each other. प्रिव्हेंट करणे म्हणजे काय करणे? रक्षण करणे. प्रिव्हेंट म्हणजे थांबवणे. द ओल्ड वुमन जी म्हणजे म्हातारी बाई होती, वॉज ट्राईंग म्हणजे ती प्रयत्न करत होती, टू प्रिव्हेंट म्हणजे काय? थांबवण्याचा प्रयत्न करत होती. द पीपल फ्रॉम फायटिंग विथ इच अदर म्हणजे ती जी लोक जी एकमेकांशी भांडत होती, त्यांना ती प्रिव्हेंट करण्याचा म्हणजे त्यांना ती थांबवण्याचा प्रयत्न करत होती. तर बघा, अशा प्रकारे मुलांना आपण ही जी प्रश्नांची उत्तरं आहेत ती काय केली आहेत? आपण सॉल्व्ह केली आहेत. आणि अशा प्रकारे आपली जी छोटीशी ही जी स्टोरी होती, काय नाव आहे आपल्या स्टोरीचं? द लिटल गर्ल वाईसर दॅन द ओल्ड पीपल. म्हणजे जी छोटी मुलगी, जी वाईस म्हणजे हुशार. म्हणजे आपण म्हणतो की मोठ्या माणसापेक्षा जी लहान मुलं किंवा मुली असतात ते काय असतात? जास्त हुशार असतात. आणि त्यांच्याकडून, छोट्या मुलांकडून पण आपल्याला काय आहे? छोट्या अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपण त्यांच्याकडून शिकण्यासारख्या असतात. तर तर आपण ही जी स्टोरी आहे ती अभ्यासलेली आहे. त्याचं 5 ज्या स्टेप्स मधून आपण त्याचं काय केलेलं आहे? म्हणजे लर्न म्हणजे एक्सप्लेनेशन पण झालेलं आहे. परत आपलं ॲक्टिव्हिटीद्वारे आपण प्रश्न सोडवली आहेत. मग आपण गेमद्वारे सुद्धा प्रश्न सोडवली आहेत. मग आपण छोटीशी टेस्ट केली आहेत आणि हे लाँग क्वेश्चन आन्सर आहे ते मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. तर मुलांना तुम्ही याचा नीट अभ्यास करा आणि परीक्षेसाठी काय करा? तुम्ही याचा प्रिपरेशन करा. धन्यवाद.